नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे डॉक्टर अद्वैतला चेक करायला येतात. तेव्हा अद्वैत छान इथे आरामात बसलेला असतो आणि कला त्याचे पाय चिपून देत असते. तेवढ्यातच डॉक्टर म्हणतात, "काय चांदेकर, हवा पाणी चेंज झाले. कसं वाटते तुम्हाला? बरं वाटते का? आता तुम्ही मगाचपेक्षा जास्त फ्रेश दिसताय म्हणून विचारलं." तेव्हा इथे सरोज म्हणत असते की डॉक्टर, कधीपर्यंत तुम्ही अद्वैतला डिस्चार्ज देऊ शकता? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, आज रात्री आपण त्यांना इथेच ठेवूया, त्यांना सलाईन देऊया. उद्या सकाळी जर त्यांना बरं वाटत असेल, ते जर रिकवर छान पद्धतीने झाले असतील, तर आपण त्यांना उद्या डिस्चार्ज देऊया. तसेही ते छान पद्धतीने रिकवर झालेले आहेत. असं टेन्शन घेण्यासारखं तर अजिबात काहीच नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात आणि अद्वैत चांदेकर, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्या आईंना समजावून सांगितले की तुम्ही काय पथ्यपाणी पाळायचं आहे, तुमचं डाएट काय असणार आहे, हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं आहे. तुम्ही काही दिवस सिन्सिअरली ते डाएट फॉलो करा. तेव्हा कला ही त्याच्या विचारत असतानाच अद्वैत म्हणत असतो की डॉक्टर, डाएटच्या बाबतीत मी खूपच जास्त सिन्सिअर आहे. मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. तेव्हा कला म्हणते, आपल्या मनामध्ये डाएटच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही आणि दुसऱ्या गोष्टींच्या बाबतीत. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मिसेस चांदेकर, तुम्हाला असं वाटते की दुसऱ्या गोष्टींच्या बाबतीत अद्वैत चांदेकर एवढी काळजी का घेत नाही? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की चांदेकर, आता हलगर्जीपणा करायचा नाही. काल रात्री तुम्ही खूप चुकीचं वागलात. तुम्हाला माहिती आहे का, दरवेळेला तुम्ही संकटामध्ये असताना तुमची मिसेस तुमच्याबरोबर नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काल रात्री जे वागलात ते पुन्हा वागू नका. काल रात्री तुमच्या मिसेस यांनी ॲम्ब्युलन्सची वाट बघितली नाही. तुम्हाला घाईघाईने रिक्षामध्ये टाकून त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या आणि म्हणूनच तुमच्यावरती योग्य त्या वेळी आम्हाला उपचार करता आले. तेव्हा आता तुम्ही एवढे सगळेजण इथे नाही थांबलात तरी चालेल. हॉस्पिटलमध्ये पेशंटजवळ जास्त गर्दी नको. तेव्हा तुम्ही सगळेजण घरी जा. एकाने कुणीतरी थांबलात तरीसुद्धा चालेल. डॉक्टर, नर्सेस इथे तुमच्याजवळ आहेतच, तुम्हाला काहीसुद्धा मदत लागली तर. तेव्हा इथे कला म्हणते, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा इथे कला आणि सरोज दोघेही सोबत म्हणालेले असतात की मी थांबते म्हणून. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅडम, आपण सगळेजण बाहेर थांबूया का? चांदेकरला थोडा वेळ आराम करू दे. तेव्हा इथे बाहेर आल्यानंतर सरोज म्हणत असते, तू कोण आहेस गं सांगणारी? इथे अद्वैतला आराम करू दे आता की नको करू दे? मलासुद्धा कळतं आणि त्याने काय करायचं काय नाही हे सांगायला डॉक्टरसुद्धा इथे आहेत. तू सांगायची गरज नाही आहे, कळलं ना? त्याच्यामुळे आता ही तुला खूप जास्त काळजी आहे, हे नाटक बंद कर आणि इथून निघून जा. अद्वैतची काळजी घ्यायला मी इथे आहेच. तेव्हा कला म्हणते, हे बघा सरोज मॅडम, चांदेकरने स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्या सगळ्यांचा जीव वाचवला आहे. त्याच्यामुळे मला आता त्याची परतफेड तरी करू द्या, मला त्याची काळजी घेऊ द्या. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, त्याची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता कला म्हणत असते की असं करू नका. हे बघा, तुम्ही हवं तर आराम करा, मी इथे चांदेकरची काळजी घेते. तेव्हा इथे आता नैनाला खूपच जास्त राग येत असतो. नैना म्हणत असते, काय यांचं मगापासून हेच चालू आहे. नैना म्हणते, बरं ठीक आहे, डॉक्टरांनी सांगितले इथे जास्त जणांनी थांबायचं नाही आहे, उगाच गर्दी नको. तेव्हा मी आणि राहुल आम्ही दोघेजण आता घरी जातो. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की बरोबर, आणि अशा अवस्थेमध्ये नैनाने रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबणं हे सुद्धा बरोबर नाही आहे, नाहीतर तिला त्रास होईल. आम्ही दोघेजणं निघतो. तेव्हा नैना म्हणते, काय हवं असेल तर मला फोन कर. तेव्हा कला म्हणते, हो ताई, हवं आहे. म्हणजे तू जर गेलीस ना तर आमच्या रूममध्ये खालच्या कपाटामध्ये इथे चांदेकरचे आहेत ना नेहमी घालायचे कपडे आहेत, ते जरा दे. नॅपकिन दे 2-3 आणि एक टॉवेल दे, म्हणजे त्याला इथे कपडे वगैरे चेंज करता येतील. तेव्हा इथे आता नैना म्हणते की ठीक आहे, मी देते पाठवून. तेव्हा कला म्हणते, आणि जर काही नाही सापडलं तर मला फोन कर, मी सांगेन तुला. तर इथे सरोज म्हणत असते, काय गं, तुला ही नाटकं करायला कुणी सांगितलीत? तुला काय माझ्या मुलाची माझ्यापेक्षाही जास्त काळजी आहे का? माझ्या एवढी काळजी तुला अजिबातच नसणार आहे, कळलं तुला? तेव्हा आता तू एक काम कर, उगाच इथे थांबून आहे ना माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस. तू गेलीस तरी चालेल, तुझ्या इथे असण्या नसण्याने काही फरक पडणार नाही आहे. मला तर नाहीच, पण माझ्या मुलाला तर अजिबात फरक पडणार नाही आहे, कळलं ना? हे सगळं करून तुला काय सिद्ध करायचं आहे? तेव्हा संगी म्हणत असते, सरोज मॅडम, कला, अहो तुम्ही दोघीजणी गप्प बसा. हॉस्पिटलमध्ये आहात ना तुम्ही, तुम्ही दोघीजणी कुणासाठी वाद घालताय? इथे आहेत त्या पेशंटसाठीच ना. अद्वैतरावांसाठी तुम्ही दोघी वाद घालताय ना. अहो मग दोघीजणी कशाला भांडताय?
ज्याची काळजी घ्यायची आहे त्या माणसाकडे लक्ष द्या ना. कला म्हणते, सरोज मॅडम, मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही आणि मी तुम्हाला आवडावी अशी माझी अपेक्षा नाही आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अद्वैतचं बरं होणं. चांदेकरला लवकरात लवकर बरं वाटायला हवं आहे, त्याला डिस्चार्ज मिळायला हवं आहे अशी तुमची इच्छा आहे ना. मग थांबा ना थोडा वेळ, मी सुद्धा इथे थांबते. तेव्हा सरोज म्हणते, हे बघ, मी तुला आधीच सांगितलं आहे तू इथे थांबायचं नाही. तुला एकदा सांगून कळत नाही का? हे बघा, इथे मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नको आहे. मिसेस खरे, तुम्ही आताच्या आता तुमच्या मुलीला घेऊन इथून निघून जा. उगाच माझ्या डोक्याला त्रास नको. आणि इथे सरोज आता कलाला ढकलून देते. तेव्हा कलाला खूप जास्त वाईट वाटतं. ते सगळेजण आता बाहेर येऊन बसतात. त्यानंतर राहुल आणि इथे नैना दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा आबा म्हणतात की राहुल, नैना, तुम्ही दोघेजण आलात सुद्धा. अरे अद्वैत कसा आहे? अद्वैतला शुद्ध आली का? तो बरा आहे ना? तेव्हा राहुल म्हणतो, हे बघा आबा, तुम्ही काळजी करू नका. नैना म्हणते, आबा, मी तुमची काळजी समजू शकते, पण अद्वैत आता बरा आहे. तो शुद्धीवरती सुद्धा आला आहे आणि डॉक्टर उद्यापर्यंत त्याला डिस्चार्जसुद्धा देतील. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा राहुल म्हणतो की नैनाला बरं वाटत नव्हतं. त्या हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये तिला कसं तरीच होत होतं. म्हणून मग तिला त्रास होऊ नये आम्ही दोघेजणं घरी आलो. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितले हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी करू नका. कुणीतरी एकाने तिथे थांबलं तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा तिथे सरोज मामी आहे आणि कलासुद्धा आहे. तेव्हा इथे आता आबा म्हणत असतात की बरं झालं अद्वैत शुद्धीवरती आला आणि तुम्ही दोघेजणं घरी आलात, ते सुद्धा बरं झालं. जा तुम्ही दोघंजणं फ्रेश व्हा आणि आता आराम करा. तेव्हा इथे आता रजनी म्हणत असते की आबा, तुम्ही सुद्धा तुमच्या रूममध्ये जा आणि आराम करा. तर इथे कला खूपच जास्त विचारात असते. कला म्हणत असते की चांदेकर, तुझी जी काही अवस्था आहे ना ती आमच्यामुळे आहे. तो आम्हाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. पण मलासुद्धा आता तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. इथे थांबून मला तुझी काळजी घ्यायची आहे. तर इथे कला आता संगीला म्हणत असते, आई, डोळा लागला होता का तुझा? पण तरीसुद्धा मी तुला उठवलं गं, कारण मला तुला सांगायचं आहे इथे तू अशी बसून राहू नकोस, तुला त्रास होईल. तुम्ही सगळेजण आता घरी जा बरं. मी आहे ना इथे चांदेकर बरोबर, मी त्याची काळजी घेईन. तेव्हा संगी म्हणते, अगं काय बोलतेस तू कला? सरोज मॅडम तुझ्याबरोबर कशा वागल्या ते मी बघितलं नाही का? आणि अशा अवस्थेमध्ये मी तुला एकटीला सोडून जाऊ नाही, मी तुझ्याबरोबर इथे थांबणार आहे. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, संगे, अगं असं काय करतेस? आपली कला खमकी आहे, ती व्यवस्थित सगळं काही सांभाळून घेईल. पण आता तू इथे थांबू नकोस बरं. तुला जागरण झाल्यानंतर किती त्रास होतो हे माहिती आहे ना. त्याच्यामुळे तू आता घरी जा आणि आराम कर बरं जरा. मग तुला उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल. तेव्हा कला म्हणते, आई, तू माझी काळजी अजिबात घेऊ नकोस. मी स्वतःची सुद्धा काळजी घेईन आणि चांदेकरची सुद्धा काळजी घेईन. तेव्हा इथे संगी म्हणते, हो ना? तेव्हा कला म्हणते, हो अगदीच. तेव्हा इथे संगी म्हणते, कले, हे बघ, तर इथे आता अद्वैतरावांनी आपल्यासाठी जे काही केले म्हणून तू त्यांची काळजी घेऊ नकोस. तर त्यांनी जे काही केले ते सगळं चांगलंच आहे, आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा तुझं त्यांच्याबरोबर लग्न झालं आहे, तुमचं काहीतरी नातं आहे, तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी खूपच जास्त महत्त्वाचे आहात, म्हणून तू त्यांच्यासाठी काहीतरी कर. तुम्ही दोघंजणं नवरा बायको आहात, तुमचं नातं आहे, म्हणून तू त्यांची मनापासून काळजी घे, असं संगी आता कलाला जाताना सांगते. तेव्हा कला आता त्या विचारांमध्ये असते. तर इथे आता अद्वैतने माझ्यासाठी काहीतरी केलं आहे, माझा जीव वाचवला आहे, म्हणून काहीतरी करण्यापेक्षा तो तुझा नवरा आहे म्हणून त्याची काळजी घे, असं संगीचं म्हणणं असतं. तर इथे नैना आता घरी येते आणि ती आता केसांना तेल लावत असते आणि म्हणते, बाप रे, त्या हॉस्पिटलमध्ये कसा वास येत होता, माझ्या पूर्ण केसांमध्ये तो वास येतो आहे की काय, असं मला वाटत होतं. तेव्हा राहुल म्हणतो, नैना, पण तू हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर फुल एन्जॉय करत होतीस हां, मी बघितलं ना. तेव्हा नैना म्हणते, हो, आधी गेल्यानंतर फुल एन्जॉय करत होते, पण नंतर सगळं वातावरण किती ड्रॅमॅटिक झालं होतं, तेव्हा मला कंटाळा आला. मी विचार केला, जाऊ दे, इथे थांबण्यापेक्षा घरी जाऊन आराम केलेला कधीतरी चांगला. तेव्हा इथे नैना म्हणते, बरं ठीक आहे राहुल, ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तू आता हा विचार कर की अद्वैत आता हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्यामुळे कलाचं लक्ष सगळं अद्वैतकडे असणार आहे. ते दोघेजण आता आपापल्या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत. म्हणजे इथे अद्वैत आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याची तब्येत जपणार आहे आणि नैनासुद्धा त्याची काळजी घेणार आहे.
त्याचा तू आता फायदा घे. तू आता या दिवसांमध्ये असं काहीतरी कर की आबांना तू इम्प्रेस कर. म्हणजे अशी चांगली गोष्ट करशील ना तर आबा तुझ्यावरती खुश झाले पाहिजेत, तुझ्यावरती इम्प्रेस झाले पाहिजेत. तेव्हा राहुल म्हणतो, नक्कीच तू खरंच खूप हुशार आहेस ना नैना. तेव्हा इथे नैना म्हणते, मग हुशार तर मी आहेच. त्यानंतरला कला आता विचार करत असते की मला तर आता चांदेकरची काळजी घ्यायची आहे, पण मी चांदेकरची काळजी घेऊ तरी कशी? कारण का सरोज मॅडम मला चांदेकरच्या जवळसुद्धा जाऊ देत नाही आहेत. मग जर मी तिथे नसेन तर मी त्याची काळजी तरी कशी घेणार आहे? तेवढ्यातच तिथे आता चेंजिंग रूम असतं. चेंजिंग रूममध्ये एक आता लेडीज असते, ती बाहेर पडते. तेव्हा इथे कलाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. ती त्या चेंजिंग रूममध्ये जाते आणि तिथे नर्सेस लोकांचे कपडे असतात. ते नर्सेस लोकांचे कपडे ती आता घालून येते. इथे तोंडाला मास्क वगैरे लावते आणि पूर्ण तयार होऊन ती अगदी व्यवस्थित तिथे आलेली असते, जेणेकरून तिला आता अद्वैतची काळजी घेता येईल. तेव्हा इथे डॉक्टरांना आता सरोज विचारत असते की कशी काळजी घ्यायची आहे, काय काय त्याला द्यायचं आहे, तुम्ही मला सगळं सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता मी ज्या मेडिसिन तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत त्या मेडिसिन तुम्ही घेऊन या, त्या आपल्याला यांना आता द्यायच्या आहेत. तेव्हा इथे सरोज आता मेडिसिन घ्यायला जात असते. तेवढ्यातच आता तिच्या बाजूने कला येते. कला आता विचार करते की सरोज मॅडम आता इथून जातील, मग मी अद्वैतच्या जवळ जाईन आणि त्याला काय हवं नको ते बघेन, त्याची काळजी घेईन. पण तेवढ्यातच सरोज येते. तिला आता कलाजवळ बोलायचं असतं, कारण तिला वाटत असतं की कला ही एक नर्स आहे, ती कला नाही आहे असं तिला वाटत असतं. त्यानंतर इथे संगी खूप जास्त विचारात असते, कारण इथे सरोजने संगीच्या समोर कलाला धक्का दिलेला असतो आणि कलासुद्धा त्याच्यावरती संगी आता काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा संगीला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की आपल्यासमोर जर आपल्या मुलीला ही वागणूक मिळते तर आपल्या नसताना आपल्या मुलीची काय अवस्था होत असेल असा ती विचार करत असते. रजनी येते आणि म्हणते, काय हो, काय झालं? तुम्ही काय इथे फेऱ्या मारताय? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तब्येत तर ठीक आहे ना तुमची? तेव्हा संगी म्हणते, हो, माझी तब्येत एकदम ठीक आहे. मी माझ्या कलाचा आणि जावई बापूंचा विचार करते. जावई बापूंचा विचार डोक्यातून जाताच जात नाही आहे. तेव्हा रजनी म्हणत असते, कशाला काळजी करताय? अद्वैतला आता शुद्ध आली आहे ना, आणि उद्या जर तो बरा असेल तर त्याला डिस्चार्जसुद्धा मिळेल, मग कशाला काळजी घेत आहे? तेव्हा संगी म्हणते, नाही हो, फक्त त्या गोष्टीचा विचार करत नाही आहे, तर कलाच्या आणि जावई बापूच्या नात्याचा सुद्धा विचार करते. त्या दोघांमध्ये अजून तसं नातं घट्ट झालेलं नाही आहे. त्या दोघांनी मनापासून एकमेकांना अजून स्वीकारलेलंच नाही आहे. मग काय करायचं ना? तेव्हा रजनी म्हणते, मी समजू शकते, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढणं खूपच जास्त कठीण असतं. त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार घालायचा, जी व्यक्ती आपल्याला आवडतच नाही आणि तिच्याबरोबर आपला अख्खा संसार करायचा, हे कठीणच आहे. तेव्हा इथे संगी म्हणत असते, नाही हो, पण या दोघांच्या बाबतीत तसं नाही आहे. हे दोघंजणं बघा ना, हे दोघंजणं एकमेकांसाठीच बनलेले आहेत. म्हणजे दोघेजणं एकमेकांजवळ जरी भांडत असतील ना तरीसुद्धा मला त्यांच्याकडे बघून फक्त ते दोघंजणं एकमेकांवरती प्रेम करतात हेच दिसतं. ते दोघंजणं अगदी देवी आईने त्यांची गाठ आयुष्यभरासाठी बांधलेली आहे, पण त्यांनाच हे कळत नाही आहे. तर इथे आता विचारत असते सरोज की या गोळ्या कशा द्यायच्या आहेत, आता द्यायच्या आहेत का? तेव्हा कला म्हणते, तुम्ही हे डॉक्टरांनाच विचारलं तर बरं होईल. तेव्हा लगेचच सरोज डॉक्टरांकडे जाते. कलाकडे ती बघत नाही. तेव्हा कला म्हणते, बरं झालं सरोज मॅडमने माझ्याकडे बघितलं नाही, नाहीतर मला लगेच ओळखलं असतं. तेव्हा इथे आता सरोज गोळ्या आणायला जाते. डॉक्टर आता बाहेर निघून जातात. मात्र इथे अद्वैत एकटाच असतो. तेव्हा आता अद्वैतकडे आपल्याला जाता येईल असं कलाला वाटत असतं. तेव्हा कला आता खिडकीतूनच अद्वैतला बघत असते. तेव्हा ती मनामध्ये विचार करत असते की चांदेकर, ही तुझी अवस्था माझ्यामुळे आहे. पण चांदेकर, तू मला सांग ना, आपल्या दोघांचं काय नातं आहे रे? मला आईने सांगितलं आहे की मी तुझी काळजी घ्यायची आहे, कारण आपलं काहीतरी नातं आहे. आपण दोघेजणं एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहोत. तर इथे जेव्हा कला म्हणत असते, काय हा दोरा, याची गाठ सुटत नाही आहे, तेव्हा रजनी म्हणालेली असते की ही आयुष्यभरासाठी बांधली गेलेली गाठ आहे, त्याच्यामुळे ती कधीच सुटणार नाही. तेव्हा इथे कलाला आश्चर्य वाटत असतं. ती म्हणत असते की देवा, अरे मी कोण आहे चांदेकरची? चांदेकर माझ्यासाठी कोण आहे? तो तर नेहमी म्हणतो की हे लग्न लग्न नाही आहे, तरी फसवणूक आहे. मग मी हे नातं कसं काय जपणार आहे? तर इथे मी हे सगळं अद्वैतसाठी का करते? असे अनेकसे प्रश्न तिच्या मनामध्ये
आलेले असतात. तर इथे अद्वैतला आता तहान लागलेली असते. तो आता पाणी घ्यायला जात असतो. तेवढ्यातच इथे तांब्यावरती जो कप असतो तो खाली पडतो आणि आवाज होतो. तेव्हा कला मागे वळून बघते आणि तिला कळतं की इथे अद्वैतला पाणी हवं आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कला अद्वैतला उठवते, त्याला पाणी प्यायला देते आणि ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की चांदेकर, मी कोण आहे रे तुझी? आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे? असं ती आता आपल्या मनालाच विचारत असते.